उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी पाहायला मिळते। भाजप योगी आदित्यनाथ मैथिली ठाकूर यांना प्रचारामध्ये उतरवणार आहे। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये त्यांच्याकडून प्रचार केला जाईल। शिवसेनेकडून अभिनेते गोविंदा यांना प्रचाराच्या मैदानामध्ये उतरवलं जाईल। मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांची क्रेज पाहायला मिळते। हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभा करण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे जोरदार फिल्डिंग लावली जाते। ठाकरेंच्या मराठी वर्सेस अमराठी नरेटिव्हला हिंदुत्ववादी नरेटिव्हचा उतारा दिला जातोय। राज्यातील हिंदुत्ववादी नेते नितेश राणे आणि गोपीचंद पडळकरांच्या सभांची जोरदार मागणी होतीये। उत्तर भारतीय नेत्यांकडून हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभेसाठी मागणी होतीये। मनसेची गेल्या 2 तासांपासून शिवतीर्थवर बैठक सुरू आहे। ठाणे मुंबईसाठी मॅरेथॉन बैठका या सध्या सुरू आहेत। आमचे प्रतिनिधी निखिल आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। निखिल, काय हालचाली? नक्कीच आता देखील आपण शिवतीर्थ या ठिकाणी आहोत आणि आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच या सगळ्या मॅरेथॉन बैठका आहेत त्या या ठिकाणी सुरू आहेत। मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, त्यासोबतच नवी मुंबईचे गजानन काळे, राजू पाटील आणि मुंबईचे सर्व पदाधिकारी असेल ते या ठिकाणी आलेले आहेत। राज ठाकरे यांची भेट घेऊन प्रामुख्याने आतापर्यंत ज्या चर्चा झालेल्या आहेत, ज्या जागा मनसे उभे उमेदवार करणार आहेत त्या जागांसंदर्भात ही संपूर्णपणे चर्चा आहे ती झालेली आहे। परंतु युतीनंतर ज्या जागा आहेत, काही पेच प्रसंग आहेत, काही जागांबद्दल या पेच प्रसंगावरती आज ह्या सर्व नेत्यांनी आहे ते राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। एक फायनल डिस्कशन आहे ते आज या ठिकाणी शिवतीर्थ या ठिकाणी होत आहे। आज सकाळपासूनच अविनाश अभ्यंकर असतील, त्यासोबतच मनसेचे संदीप देशपांडे आणि इतर नेते आहेत ते देखील शिवतीर्थवरती येऊन ही संपूर्ण माहिती आहे ती राज ठाकरेंना दिलेली आहे। त्यामुळे आजच्या दिवसामध्ये या सर्व उमेदवारांवरती एकच शिक्कामोर्तब करून जो लवकरात लवकर फॉर्म आहे तो देखील वाटप करून या ठिकाणी जी तयारी आहे ती उमेदवारांना करायला मिळेल या अनुषंगाने ही जी बैठक आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे। धन्यवाद निखिल, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।